तुम्हाला भुलवण्यासाठी येतात आणि त्यावेळेला तो तिथे मात्र जिंकला तर निश्चितच त्याचा तिथे विजय हा प्राप्त होतो, लक्षात घ्या. म्हणून परमेश्वराची कृपा ही कशी असते, सद्गुरूंचा आशीर्वाद कसा असतो, त्या दृष्टांताच्या माध्यमातून सांगत असताना आज मी एक छोटासा दृष्टांत आपल्यासमोर ठेवू इच्छितो. आपल्यासमोर आपण जात असताना आपल्याला एक सोन्याची वस्तू आपल्याला मिळाली. सोन्याची वस्तू आपल्याला मिळाली. आता सोन्याची वस्तू मिळाल्यानंतर अगोदर आपली बुद्धी काय सांगते, कोणी एक बघतं का बघा आणि काय करा, लगेच खिशात घाला. गडबड इथे झाली आणि तो तिथे फसतो, लक्षात. वस्तू मिळाल्यानंतर आपण 2 मिनिटात खिशात घालू शकतो. पण ज्यावेळेस खरोखरच ज्या व्यक्तीच्यावरती परमेश्वराची कृपा आहे, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, बोलण्याकडे लक्ष द्या. वस्तू मिळाल्याबरोबर आणि त्याच्या मनामध्ये ज्यावेळेस पाप वासना येत नाही, वाईट वासना येत नाही आणि तो स्तब्ध राहतो आणि ज्याची वस्तू आहे त्याला परत करण्याचा प्रामाणिक जिथे प्रयत्न करतो, एक प्रकारची ही परमेश्वराची कृपा असते. अनेक प्रकारे तुम्हाला तपासून पाहतो, पण तुम्हाला कळत नाही, बरं का, तुम्हाला कळत नाही. पूर्वीच्या काळामध्ये आणि अजूनही तुम्ही पहा, ग्रामीण भागामध्ये आपल्याला जर विहीर नवीन जर पाडायची असेल, नवीन विहीर जर काढायची असेल तर सुरुंग लावतात की नाही मला सांगा, आणि आवाज काढतात आणि त्याची जी दगडं आहेत कितीतरी अंतरावरती जाऊन वरून उडून पडतात. असाच एक शेतकरी शेतामधून चालला होता आणि अचानक असा दगडांचा वर्षाव सुरू झाला. दगडांचा वर्षाव सुरू झाल्यानंतर पहिलं दगड पडलं, त्याच्या टाळक्यातच पडलं. टाळक्यात पडल्याबरोबर रक्तबंबाळ झाला. माझे शब्द पाय, रक्तबंबाळ झाला आणि लगेच त्याच्या तोडून शिव्या निघायला लागला. कोण आहे इतकं मला जिथे मारणारा, कोण आहे इतका तो माझ्यावरती दगडफेक करणारा. तो दगड, आता तो म्हणा ज्यांनी मला मारलं तोच दगड मी भिरकवणार. दगड उचलला आणि मारायला गेला तर दगड आगळाने वेगळा दिसायला लागला. आणि तो आपला दगड हा दगडाचा दगड नव्हता, तर तो सोन्याचा दगड होता. सोन्याचा दगड. तो म्हणाले सोन्याचा, अरे असे एक दगड काय, 10 दगड माझ्या अंगावरती पडू दे. दृष्टांत माझा संपला. दगड अंगावरती पडला तर त्याला दुःख झालं, पण सोन्याचा दगड त्याच्या डोक्यावरती पडला, रक्तबंबाळ झाला. तो परमेश्वर, अरे एक दगड काय, असे 10 दगड पडू दे. त्याचं दुखणं मात्र जिथे संपलं. इथे मात्र सांगण्याचं तात्पर्य, एक वस्तू आपल्याला सापडल्यानंतर ज्यावेळेस आपल्या मनामध्ये पाप वासना निर्माण झाल्यानंतर तिथेच मात्र आपण आपल्या जीवनामध्ये नापास होतो. ही वस्तू ज्याची आहे ती वस्तू त्याला जिथे करावी लागते. त्याचप्रमाणे हे शरीर आपलं नाही आहे, बरं का, शरीर आपलं नाही आहे, देह आपला नाही आहे. हा कोणाचा आहे तर त्या परमेश्वराचा आहे. ज्या दिवशी असं त्याला जिथे कळेल, त्याच्या अंगाचं सगळं